तुमचं नाव काय माझं नाव कुंदलता देशमुख. आणि कुठून आलात तुम्ही? मी शेगाववरून आलो. शेगाववरून. ही माझी मिसेस आहे. तिला 4 ते 5 वर्षापासून कमी वय झालं. पण त्यांनी आयुर्वेदिक भरपूर केले पण फरक नाही पडला. तुम्हाला आता किती बरं वाटतंय? 75% 75% बरं वाटतंय. आणि दुसऱ्या पायाचा जो जास्त खराब होता तो तो 50 किती? 50. बर 50% फरक वाटतोय. किती वर्षापासून त्रास होता? मला तसं तर 15 वर्षापासून त्रास आहे. 15 वर्षापासून. आणि तिथे कुठे दाखवलं होतं? मी बरेच ठिकाणी दाखवलं. इथं पण आयुर्वेदिक औषध घेतलेलं आहे. शेगावला पण घेतलेलं आहे. आणि अकोल्याला जेव्हा जास्त झालं तेव्हा अकोल्याला गेले होते. बर. तेव्हा एक्सरे केल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला ऑपरेशन केल्याशिवाय पर्याय नाही. ऑपरेशन शिवाय पर्याय नाही. नाही. याच्या आधी कुठे कुठे दाखवलं होतं तुम्ही? याच्या आधी भरपूर ठिकाणी आयुर्वेदिक आयुर्वेदिक चालू केलं होतं. बरं. मग त्यांनी काय सांगितलं होतं डॉक्टरांनी? फरक पडेल बा. अच्छा, काही फरक नाही पडला. किती वर्षापासून त्रास होता? 2 वर्षापासून. 2 वर्षापासून. तुमची मुलगी इथे राहते? मुलगी इथे राहते आणि त्यांच्या ओळखीचे आहेत शिरोळे डॉक्टर म्हणून. हा. तर त्यांनी तिला सांगितलं नव्हतं म्हणून मी इथे आले. बर. आता हा तुमचा 3रा डोस बरोबर ना? हा 3रा डोस आहे आता. आणि याच्यात तुम्हाला किती फरक पडला? मला जो पाय कमी दुखत होता ना त्याच्यामध्ये जवळजवळ 65-70 पर्यंत चांगला आहे. हा. फरक आहे. आणि जो जास्त झालेला होता हा. त्याच्यामध्ये 55 पर्यंत 55-60 पर्यंत पण तरी वेदना बऱ्याचशा कमी झालेल्या आहेत. जेव्हा खूप वेदना दुखणं बंद झालं हो, थोडक्यात. दुखणं बंद झालं. जेव्हा उठून बसायचं चालायचं तेव्हा असा आवाज यायचा बिलकुल कटकट असा आवाज यायचा तो आता कमी झालेला आहे. बर. हां. आणि आता चालताना काही त्रास होतो का? चालताना त्रास होतो. हा. म्हणजे चांगला पाय आहे त्याच्यावर भार देऊन चालते मी हा. तर ते ठीक आहे. पण दुसरा जो जास्त झालेला आहे त्याच्यावर जर भार दिला तर तो स्लिप झाल्यासारखं वाटतो. बरोबर. म्हणजे पहिल्यापेक्षा कमी आहे. हम्म. पण तरी एकदम त्याच्यावर भार देता येत नाही. बरोबर. भार द्यायचा पण नाही. हां. मांडी वळायची नाही, भार द्यायचा नाही. जेवढं कमी चालता येईल एवढं तुमच्या फायद्यासाठी. हां. साधारणतः या ट्रीटमेंटला 3 महिन्याचा कालावधी लागतो. हो ना? 3 महिने लागतात पूर्ण रिपेअर व्हायला. हां. आतल्या ज्या जखमा आहेत ना त्या भरायला वेळ लागतो वेळ थोडासा. लागतो. त्याच्यासाठी आपण 3 महिने पेशंटला बेड रेस्ट सांगतो, सांगू. सजेस्ट करतो. हो. ठीक आहे मग ते काय हरकत नाही ना 3 महिने घेतले. 3 महिन्यानंतर आपण परत एकदा एक्सरे करणार. हां. किती फरक पडला हे आपण एक्सरेत पण बघणार. हां. हं? हो. नुसता